क्रांतिकारी जोहार. जोहार. आज आम्ही नंदुरबारमधील या अशा ठिकाणी अशा गावामध्ये आहोत. त्या गावाचं नाव आहे काढावं. त्या गावाचं नाव आहे भोमदीपाडा. या नवापूर तालुक्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील जो भोमदीपाडा आहे या पाड्यामध्ये आम्ही आलेलो आहे. त्याचं कारण हे आहे की पालघर जिल्ह्यातील आमदार राजेंद्र धेड्या गावित हे विद्यमान आमदार आहेत आणि त्यांच्या आईंचं निधन 24/11/2025 सोमवार रोजी झालं. या गावित कुटुंबामध्ये त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत. उलगुलान ब्रिगेड त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहे. परंतु वाईट गोष्ट ही वाटली की या त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांचे फोन आले की तुम्ही जे ख्रिश्चन मिशनरीच्या विरोधात तुम्ही जो उठाव केलेला आहे ह्याला खरे कारण हे राजेंद्र धेड्या गावित आहेत. ही गोष्ट आम्हाला तेवढीच खरी वाटली नव्हती म्हणून आम्ही ह्या एरियामध्ये आलो, त्यांच्या गावांना भेट दिली आणि जेव्हा या कब्रस्तानावर आल्यानंतर पहा स्वर्गीय बेडकीबाई धेड्या गावित हे त्यांच्या मातोश्रीचे नाव आहे. जय ख्रिस्त मृत्यू 24/11/2025 आणि यांच्या कबरीवर येऊन आम्ही त्यांचं दर्शन घेतलेलं आहे, श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. परंतु आज पालघर जिल्ह्यामध्ये जे ख्रिश्चन मिशनरीच्या विरोधात जे उलगुलान ब्रिगेडने मागच्या 1 वर्षापासून जे उठाव तयार केलेला आहे त्या उठावाला कुठेतरी आळा घालण्यासाठी जे आमदार आहेत माननीय राजेंद्र गावित साहेब यांनी फार प्रयत्न करून ह्या उठावाला दाबण्याचा प्रयत्न केला आहे. कारण की बहुतेक ठिकाणी ह्या आदिवासी समाजाची फसवणूक करून आणि आपल्या ख्रिस्ती धर्माची घेऊ होण्यासाठी भरभराट होण्यासाठी त्यांनी पालघर जिल्ह्याला प्रचार प्रसार करण्यासाठी पालघर जिल्ह्यात त्यांनी थैमान असा घातलेला आहे. आज त्यांच्या गावात आज आल्यानंतर आज बघा हा पूर्ण परिसर बघा, हा पूर्ण परिसर आहे तो पूर्ण त्यांचा कब्रिस्तान आहे. त्याच्यातली जी आडनाव आहेत ही गावित आणि वळवी आहेत, म्हणजे सर्व आदिवासी आहेत. ही आपली आदिवासी संस्कृती रूढी प्रथा जपण्याचा आपण जे प्रयत्न करत आहोत आणि याच आदिवासी जमातीच्या राखीव सीटवर हे राजेंद्र गावित निवडून येतात. तर या राजेंद्र गावित यांना पालघर जिल्ह्यामध्ये कुणीही कुठल्याही आदिवासी समाजाने मतदान करू नये. इतर जे हिंदू धर्मीय आहेत त्यांनीही मतदान करू नये, कारण की आदिवासी संस्कृती नष्ट करण्याचं काम हे राजेंद्र धेड्या गावित करत आहेत. आणि ह्यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यासाठी उलगुलान ब्रिगेड लवकरच विधानसभा अध्यक्षांकडे मागणी करणार आहोत. आज हे पहा, ही जी हालत आहे ही कब्रस्तान बघा पूर्ण, हे कब्रस्तान पूर्ण आदिवासी लोक हे ख्रिश्चन कन्वर्ट झालेले आहेत आणि ह्याला खत पाणी घालणारे हे